24 फेब्रुवारी 2026 ला होळाष्टक सुरू होत आहेत, जे 3 मार्च 2026 पर्यंत राहतील. या काळात कोणतीही शुभ कार्य केली जात नाहीत. लग्न, मुंज, साखरपुडा, ग्रहप्रवेश, ग्रहपूजा अशी कोणतीही शुभ कार्य ह्या काळात वर्ज्य आहेत. कारण ह्या काळात ग्रहांची ऊर्जा ही उग्र स्वरूपात असते, तसेच वातावरणात खूप जास्त नेगेटिव्हिटी असते. जी लोक तंत्रमंत्र करतात त्यांच्यासाठी हा काळ खूप जास्त प्रभावी असतो. म्हणूनच या काळात आपल्याला आपले संरक्षण करणे फार जास्त महत्त्वाचे आहे. खास करून जर तुमच्या घरात लहान मुलं असतील किंवा गरोदर स्त्रिया असतील तर त्यांचे संरक्षण करणे फारच महत्त्वाचे आहे. होळाष्टकामध्ये संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर घराबाहेर पडणे टाळावे. जर लहान मुलं असतील, गरोदर स्त्रिया असतील तर त्यांनी तर घराबाहेर जाऊच नये. परंतु जर बाहेर जाणे फारच जास्त गरजेचे असेल तर सोबत एक तुरटीचा तुकडा घेऊन जायचा आहे आणि घरी येण्यापूर्वी हा तुरटीचा तुकडा घराबाहेर फेकून द्यायचा आहे. जेणेकरून जर तुम्ही एखादी नकारात्मक ऊर्जा स्वतःकडे आकर्षित केली असेल तर ती त्या तुरटीच्या सोबत बाहेर निघून जाईल. या काळात संध्याकाळी लहान मुलांचे कपडे बाहेर सुकवू नये. गरोदर स्त्रियांनी जास्तीत जास्त नामजप करायचा आहे. घरामध्ये विष्णू सहस्त्रनाम, शिव चालिसा, हनुमान चालिसेचे पठण करावयाचे आहे, जेणेकरून तुम्ही तुमचे संरक्षण करू शकाल. हा व्हिडिओ कोणालाही घाबरवण्यासाठी, अंधश्रद्धा पसरवण्यासाठी नाही आहे, तर तुम्ही तुमचे संरक्षण करावे ह्यासाठी आहे. या काळात जास्तीत जास्त नामजप केल्याने तुम्हाला फायदा होईल. अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. जय माता दी.